आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। कबीर साहेब यांचा काल म्हणजे ब्रह्मशी संवाद। जेव्हा परमेश्वर यांनी सर्व ब्रह्मांडांची रचना केली आणि आपल्या लोकी विश्राम करू लागले, त्यानंतर आपण सर्वजण कालच्या ब्रह्मांडामध्ये राहून आपले कर्मदंड भोगू लागलो आणि अत्यंत दुःखी झालो। सुख व शांतीच्या शोधामध्ये भटकू लागलो। आपल्याला आपले निज घर सतलोकची आठवण येऊ लागली। तसेच तेथे जाण्यासाठी भक्ती करण्यास आपण सुरुवात केली। कोणी चारही वेदांचे पाठांतर केले, तर कोणी उग्र तप करू लागले। हवन, यज्ञ, ध्यान, समाधी आदी साधना आपण सुरू केल्या, परंतु आपल्या निजघरी सतलोकी जाऊ शकलो नाही, कारण या साधना करून आपणाला त्या पुढील जन्मात चांगले समृद्ध जीवन प्राप्त झाले। राजा महाराजा, मोठा व्यापारी, अधिकारी, देव महादेव, स्वर्ग महास्वर्ग आदी, आणि नंतर पुन्हा आपण 84 लक्ष योनींमधील कष्ट भोगू लागलो। अत्यंत कष्टामध्ये राहू लागलो आणि परमपिता परमेश्वर यांची प्रार्थना करू लागलो की हे दयाळू परमात्मा, आम्हास निजधामाचा रस्ता दाखवा। आम्ही अंतःकरणापासून आपली भक्ती करत आहोत, आपण आम्हाला दर्शन का देत नाही? कबीर साहेबजी हा वृत्तांत धर्मदासजींना सांगताना म्हणाले की हे धर्मदास, या जीवांची हाक ऐकून मी आपल्या सतलोक येथून जोगजीतचे रूप घेऊन काल लोकामध्ये आलो। तेव्हा 21व्या ब्रह्मांडामध्ये जेथे कालचे निजघर आहे तेथे पोहोचलो। तेथे तप्तशिलेवर जीवांना भाजून त्यांच्या सूक्ष्म शरीरातील गंध, मळ, घाण काढला जात होता। मी तेथे पोहोचल्यानंतर त्या जीवात्म्यांच्या शरीराची आग समाप्त झाली। मला बघून त्यांनी विचारले, हे पुरुष, आपण कोण आहात? आपल्या निव्वळ दर्शनानेच आम्हाला मोठ्या सुख व शांतीचा आभास होत आहे। मी म्हणालो, मी पूर्ण ब्रह्म म्हणजे पारब्रह्म परमेश्वर कबीर आहे। आपण सर्व जीव माझ्या लोकातून म्हणजे सतलोकातून येऊन कालब्रह्मच्या लोकामध्ये फसलेले आहात। हा काल दररोज 1 लक्ष मानवाच्या सूक्ष्म शरीराचा गंध, मळ काढून खातो आणि नंतर नाना प्रकारच्या योनींमध्ये दंड भोगण्यासाठी सोडतो। तेव्हा हे जीवात्मे म्हणू लागले की हे दयाळू परमेश्वर, आम्हाला या कालच्या तुरुंगातून मुक्त करा। मी म्हणजे कबीर साहेब यांनी सांगितले की ही ब्रह्मांडे कालने 3 वेळा भक्ती करून माझ्यापासून प्राप्त केलेली आहेत। येथील ज्या सर्व वस्तूंचा तुम्ही वापर करत आहात त्या सर्व काल म्हणजे ब्रह्मच्या आहेत आणि तुम्ही सर्वजण आपल्या इच्छेने येथे फिरण्यासाठी आला आहात। म्हणून आता तुमच्यावर काल म्हणजे ब्रह्मचे खूप जास्त कर्ज झाले आहे आणि ते कर्ज माझ्या खऱ्या मंत्र जपाच्या विना उतरणे शक्य नाही। जोपर्यंत या ऋणातून आपण मुक्त होत नाही, तोपर्यंत काल ब्रह्मच्या तुरुंगातून बाहेर जाऊ शकत नाही। यासाठी तुम्हाला माझ्याकडून नामोपदेश घेऊन भक्ती करावी लागेल। त्यानंतरच मी तुम्हाला मुक्त करून सतलोकी तुमच्या निजधामी घेऊन जाईल। आमचा हा संवाद चालू होता, तेवढ्यात तेथे काल ब्रह्म प्रकट झाला आणि त्याने अत्यंत क्रोधित होऊन माझ्यावर हल्ला केला। मी माझ्या शब्दशक्तीने त्याला बेशुद्ध केले। काही वेळानंतर तो शुद्धीवर आला आणि माझ्या चरणी पडून क्षमा याचना करू लागला। तो म्हणू लागला की आपण माझ्यापेक्षा मोठे आहात, माझ्यावर दया करा आणि कृपया आपण माझ्या लोकामध्ये का आला आहात हे सांगा। मी काल पुरुषाला म्हणालो, काही जीवात्म्यांची भक्ती करून आपल्या निजधामी सतलोकी परत जाण्याची इच्छा आहे। त्यांना सद्भक्ती मार्ग मिळत नाही, त्यामुळे ते भक्ती केल्यानंतरही याच लोकामध्ये म्हणजे काल लोकात राहतात। मी त्यांना सद्भक्तीचा मार्ग सांगण्यासाठी आणि तू काल आहेस, दररोज तू 1 लाख जीवांचा आहार करतोस व 1.25 लाख जीवांची उत्पत्ती करतोस, तसेच तू येथे भगवान बनून बसलेला आहेस, हा तुझा रहस्यभेद सांगण्यासाठी आलो आहे। मी जीवात्म्यांना सांगेन की तुम्ही ज्याची भक्ती करता तो भगवान नाही तर काल आहे। हे ऐकताच काल पुरुष म्हणाला, जर सर्व जीवात्मे परत सतलोकी गेले तर माझ्या आहाराचे काय होईल? मी भुकेने व्याकुळ होऊन मरून जाईल। माझी आपल्या चरणी प्रार्थना आहे की 3 युगांमध्ये थोडे जीवात्मे घेऊन जावे आणि मी काल निरंजन आहे, सर्वांना खाणारा आहे, हे माझे रहस्य सर्वांना समजू देऊ नका। जेव्हा कलियुग येईल तेव्हा आपणास वाटेल तितक्या जीवात्म्यांना आपण घेऊन जावे। कालने माझ्याकडून म्हणजे कबीर साहेबांकडून हे वचन प्राप्त करून घेतले। कबीर साहेबजी धर्मदासजी यांना पुढे सांगताना म्हणाले की सतयुग, त्रेतायुग आणि द्वापार युगामध्येही मी आलो होतो
आणि बऱ्याच जीवांना सतलोकी घेऊन गेलो, परंतु त्याचे रहस्य सांगितले नाही. आता मी कलियुगामध्ये आलेलो आहे आणि काल बरोबर माझा संवादही झालेला आहे. काल ब्रह्म मला म्हणाला की आता तुम्ही कितीही शक्ती पणाला लावली तरी आपले म्हणणे कोणीही ऐकणार नाही. प्रथम तर मी जीवांना भक्तीच्या लायकच सोडलेले नाही. बिडी, सिगारेट, मद्यपान, मांसाहार आदी दुर्व्यसने लावून त्यांची वृत्ती बिघडवलेली आहे. नाना प्रकारच्या पाखंड पूजांमध्ये जीव आत्मा यांना गुंतवून ठेवलेले आहे. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण आपले ज्ञान देऊन पुन्हा सतलोकी परत जाल तेव्हा मी काल माझे दूत पाठवून आपल्या भक्तिपंथास मिळते जुळते 12 पंथ चालवून जीवात्म्यांना भ्रमित करून टाकेल. ते सतलोकाचा महिमा गातील, आपले ज्ञान देतील, परंतु नाम जप मात्र माझाच करतील. परिणाम स्वरूप ते माझेच भोजन बनतील. हे ऐकून कबीर साहेबजी म्हणाले, तू तुझे प्रयत्न कर, मी सत्मार्ग सांगून परत जाईल आणि जे माझे ज्ञान ऐकतील ते तुझ्या जाळ्यात कधीही अडकणार नाहीत. सद्गुरू कबीर साहेबजी म्हणाले की हे निरंजन, जर मी मनात आणले तर तुझे सर्व खेळ क्षणात समाप्त करू शकतो, परंतु असे केल्यास माझे वचन भंग होईल. याचा विचार करून मी माझे प्रिय हंस आत्मा यांना यथार्थ ज्ञान देऊन शब्दाचे बळ देऊन सतलोकी घेऊन जाईल आणि म्हणाले की सुनो धर्मराया, हम संखो हंसा पद परसाया, जिन लिन्हा हमरा प्रवाना, सो हंसा हम किये अमाना. पवित्र कबीर सागर मध्ये जीवांना भ्रमित करण्यासाठी आणि आपली भूक शमवण्यासाठी नाना तऱ्हेच्या युक्त्यांचे वर्णन. द्वादश पंथ करू मै साजा, नाम तुम्हारा ले करू आवाजा. द्वादश यम संसार पट हो, नाम तुम्हारे पंथ चलई हो. प्रथम दूत मम प्रकटे जाई, पीछे अंश तुम्हारा आई. यही विधि जीवन को भ्रमाऊं, पुरुष नाम जीवन समझाऊं. द्वादश पंथ नाम जो लय है, सो हमरे मुख आन समय है. कहा तुम्हारा जीव नहीं माने, हमारी ओर होय बाद बखाने. मैं दृढ़ फंदा रची बनाई, जामे जीव रहे उरझाई. देवल देव पाषाण पुजाई, तीर्थ व्रत जप तप मन लाई. यज्ञ होम अरु नेम अचारा, और अनेक फंद में डारा. जो ज्ञानी जाओ संसारा, जीवन माने कहा तुम्हारा. सद्गुरु वचन. ज्ञानी कहे सुनो अन्यायी, कांटो फंद जीव ले जाई. जेतिक फंद तुम रचे विचारी, सत्य शब्द तै सबई बिंडारी. जौन जीव हम शब्द दृढ़ावै, फंद तुम्हारा सकल मुकावै. चौका कर प्रवाह ना पाई, पुरुष नाम तीही देऊ चिन्हाई. ताके निकट काल नाही आवै, संधी देखी ताकहन सिरनावै. वरील विवरणावरून हे सिद्ध होते की जे अनेक पंथ चालत आहेत, ज्यांच्याजवळ सद्गुरू कबीर साहेबजींनी सांगितलेला सत्यभक्ती मार्ग नाही, ते सर्व कालप्रेरित आहेत. त्यामुळे बुद्धिमान व्यक्तींनी पूर्ण विचाराअंती भक्तिमार्ग स्वीकारावा, कारण मनुष्य जन्म अनमोल आहे, हा वारंवार प्राप्त होत नाही. कबीर साहेब म्हणतात की कबीर मानुष जन्म दुर्लभ है, मिले न बारंबार. तरुवर से पत्ता टूट गिरे, बहुर न लगता डार.